हंदेवाडी तालुका आजरा येथील विठ्ठल रुक्मिणी वसाहतीतील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून मंजूर झालेल्या रस्त्यांची सुमारे 99 लाखांची कामं प्रशासनाच्या निष्काळजीपणाने रखडली असून संबंधितांवर कारवाई करून सदर कामे पावसाळ्यापूर्वी मार्गस्थ लावून ग्रामस्थांची चिखलातून चालण्याची सुटका करावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन व जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्याकडे करण्यात आली। निवेदनात असं नमूद केलं आहे की सदर वसाहतीमध्ये पावसात मोठ्या प्रमाणात चिखल होतो, लोकांना चालणेही अशक्य होतं। अशी अवस्था ग्रामपंचायतीला माहीत असूनही सदर वसाहतीतील रस्ते करण्याची टाळाटाळ केली। सदर रस्ते डिसेंबर 2025 मध्ये मंजूर होऊनही या वसाहतीमध्ये रस्त्यांची नितांत आवश्यकता असूनही संबंधितांनी टाळाटाळ केली असून सदर निधीची मुदत 31 मेला संपणार असल्याचं समजतं। तरी जर निधी परत गेला तर संबंधित प्रशासन व पंचायत समितीचे संबंधित अधिकारी, प्रशासन, ठेकेदार यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी असं निवेदनात नमूद करण्यात आलं। निवेदनात पुढे म्हटलं आहे की बीडीओ सुभाष सावंत यांना निवेदन देऊनही त्यांनी घटनास्थळाची कोणतीही माहिती व पाहणी केली नाही असं म्हटलं आहे। तसेच सदर वसाहतीमध्ये पिण्याच्या पाण्याची व वीज खांबावर वीज बल्ब बसवण्याची व्यवस्था करावी। गावातील रस्त्यांचे उद्घाटन 1.5 वर्षांपूर्वी होऊनही अद्याप रस्त्याचे काम सुरू नाही, त्याचीही चौकशी करावी असं म्हटलं आहे। निवेदनावर शीतल कदम, छाया चव्हाण, आनंद शिंदे, संभाजी जाधव, शालू कांबळे, रवींद्र शिंदे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत। निवेदनाच्या प्रती बांधकाम व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद व महानगरपालिका विभाग यांना देण्यात आल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन महसूल तहसीलदार हनुमंत मेहत्रे यांनी स्वीकारला, तर जिल्हा परिषद कार्यालयात कृषी अधिकारी अजित खताळ यांनी निवेदन स्वीकारला। तरी संबंधित अधिकारी यांनी पावसाळ्यापूर्वी वसाहतीतील रस्ते मार्गस्थ लावावे अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BVL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।